रेडियो सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड आरजे आकांक्षा सोबत. नमस्कार. ग्लॅमर पॉडच्या 6व्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे #कर्ली हेअर टेक केअर. आरजे आकांक्षा तुमच्या सोबत आहे. आणि सगळ्यात आधी तर आपल्याला आपल्या केसाचा टाईप माहित आहे का, याकडे आपण जरा लक्ष देऊयात. केसांचे बेसिकली एक 4 प्रकार असतात. एक तर स्ट्रेट हेअर, म्हणजे अगदी टोकदार, ज्याला अगदी आपण पोकर स्ट्रेट हेअर असं म्हणतो. तसे काही केस अगदी लकी असतात ते, आणि ते खूप जास्त मॅनेजेबल लोक असतात. ब्लेस्ड बाय एंजल्स असं सुद्धा अशा काही लोकांना म्हटलं जातं ज्यांचे असे केस असतात. सेकंड प्रकार तो म्हणजे वेव्ही असलेले केस, की त्याच्यामध्ये थोडासा असा एक कर्ल आहे, नॅचरल कर्ल आहे, तसे वेव्ही केस झाले. दुसरे म्हणजे थोडेसे आणखी जास्त कर्ली असलेले केस जे आहेत असे झाले. आणि सगळ्यात अवघड प्रकार असं सुद्धा ज्याला म्हटलं जातं, मॅनेज करण्यासाठी खूप जास्त अवघड असं समजले जाणारे केस म्हणजे व्हेरी कर्ली, अगदी नूडल्स सारखे असतात ना, तशा पद्धतीचे केस. आता कर्ली हेअर जे आहेत यासाठी काहीतरी वेगळं हेअर केअर करावं लागणार आहे, हे आपल्याला माहित होतं का हो? आजकाल कसं आहे, युट्यूबवरती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स जे आहेत ते अशा लोकांचे व्हिडिओज बघून थोडंसं अवेअरनेस वाढलंय की कर्ली हेअर जे आहेत ना ते सुद्धा छान असतात आणि ते सुद्धा मॅनेज करण्यासारखे असतात. आणि हो, आजकाल बऱ्याच कंपन्या पर्टिक्युलरली कर्ली हेअर साठीचे सुद्धा बरेच प्रोडक्ट जे आहेत ते बनवायला लागली आहे. नाहीतर कर्ली हेअर मॅनेज करायचं म्हणजे त्याचं एकतर स्ट्रेटनिंग करून घ्यायचं, नाहीतर स्मूथनिंग करून घ्यायचं, एवढंच काय ते आपल्याला जमायचं नाही का. पण आता कर्ली हेअरला सुद्धा त्याची सुंदरता अगदी तशीच ठेवून त्याला सुद्धा आपण मॅनेज करू शकतो. सगळ्यात पहिलं, कर्ली हेअर पीपल, तुमच्यासाठी ना, जसे माझे सुद्धा कर्ली हेअर आहेत, तर असे कर्ली हेअरचे खास शॅम्पू असतात, ते मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तशाच पद्धतीचे शॅम्पू यूज केले पाहिजेत. जर का ते केस कलर केलेले असतील तर कलर प्रोटेक्टंट आणि कर्ली हेअरला सुटेबल असे शॅम्पू आपण लावायला पाहिजे. नाहीतर आपण आणतो कुठला तरी मार्केटमधला, एखादी ऍक्ट्रेस ऍड करते म्हणून, आणि तिनं सांगितलं म्हणून आपण तसं शॅम्पू वापरतो, आणि रिझल्ट आपल्याला येतो तेव्हा होतं आपलं टाय फेस. त्यामुळे कर्ली हेअरचे प्रोडक्ट जे आहेत ते तशा पद्धतीने वापरायला पाहिजे. आता हो, बऱ्याच वेळा असंही आहे की कर्ली हेअरचे शॅम्पू आणि त्याचबरोबर कंडिशनर सुद्धा तशाच पद्धतीचे मिळतात. एक को वॉश नावाची एक कॉन्सेप्ट आहे, म्हणजे कंडिशनरनंच केस वॉश करायचे. म्हणजे कसं आहे, शॅम्पू न लावता अगदी आपल्या मिड लेंथ पासून फक्त आणि फक्त पाण्यानं केस धुवून झाल्यानंतर कंडिशनर लावून त्याने केस धुवायचे, असं सुद्धा बरेच लोक करतात. किंवा लिव्ह इन कंडिशनर असतं, म्हणजे हेअर वॉश झाल्यानंतर, कंडिशनर झाल्यानंतर, अंघोळीतनं बाहेर आल्यानंतर जेव्हा आपल्या केसातनं टप पाणी गळतं ना, तेव्हा अशा पद्धतीचं एक लिव्ह इन कंडिशनर असतं, ते केसांवरती लावायचं आणि मग नंतर वॉश नाही करायचं. ते कंडिशनर जे आहे ते आपलं मॉइश्चर लॉक करण्यासाठी आणि आपले कर्ल्स जे आहेत केसांचे ते डिफाईन करण्यासाठी हेल्प करतं. सो असे काही प्रोडक्ट जे आहेत ते तुम्ही यूज करू शकता. अगदी आपल्या आजीपासून चालत आलेली कॉन्सेप्ट जी आहे ती आपण आजही फॉलो करतो. ते म्हणजे काय, केस धुतले की अगदी टॉवेलने त्याला झटकायचं आणि त्याला अगदी कसं करून ना आपण त्या टॉवेलमध्ये केस गुंडाळून ठेवतो. आता या टॉवेलमुळे सुद्धा बऱ्याच वेळा हेअर ब्रेकेज जे आहे ते खूप जास्त होतं. त्यामुळे कधीही कर्ली केस ज्यांचे आहेत ना, त्यांनी काय करा, तुमच्या घरामध्ये जर का मुलं वगैरे कुणी असतील किंवा तुमचे वडील असतील, भाऊ असेल, नवरा असतील, त्यांचे टी शर्ट्स जे असतात ना ते खूप जास्त सॉफ्ट असतात आणि ते अगदी छान मोठे टी शर्ट्स असतात. किंवा आपलाच एखादा जुना टी शर्ट जो अगदी असा ओव्हरसाइज्ड आहे, तो कापड खूप जास्त मऊ असतो. अशा वेळी आपले केस उलटे करायचे आणि त्या टी शर्ट मध्ये गुंडाळून त्याला अगदी छान बांधून ठेवायचे, जोपर्यंत ते एक बेसिक नॉर्मल त्याच्यातलं पाणी जात नाही तोपर्यंत. कधीही कर्ली हेअरला टॉवेल मध्ये गुंडाळायचं नाही. रादर कुणीही केसांना असं टॉवेल मध्ये गुंडाळलं ना तर त्या केसांचं नुकसानच जास्त होईल. सगळ्यात महत्वाची काळजी आणि तो मुद्दा कर्ली हेअरवाल्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, तो म्हणजे कधीही केस कोरडे असताना विंचरायचे नाहीत. जर का असं तुम्ही केलं तर त्या केसांचा होणार आहे झाडू, आणि तुम्ही म्हणाल की कर्ली हेअर, का मला देवाने कर्ली हेअर दिले असतील. ड्राय झाल्यानंतर जेव्हा आपण केस विंचरतो तेव्हा त्याच्यातला एक केस मोकळा होतो आणि तो त्याचा वेगळा शेप घेतो आणि मग तो झाडू सगळा जो आहे तो केसांचा तयार होतो. काय करायचं, कर्ली हेअरवाल्यांनी आता भांग पाडायचा असेल तर तो कधीही केस ओले असताना बाथरूम मध्येच भांग पाडायला पाहिजे, आणि विंचरायचे असतील तर ते तशाच पद्धतीने विंचरायला हवेत. किंवा नाही विंचरले तरीही चालतील, फक्त साधे हातांनी सुद्धा त्याला डिटँगल केले ना तरी सुद्धा कर्ली हेअर जे आहेत ते त्यांचा शेप व्यवस्थित घेतात. जेव्हा आपण त्यांना ओले असताना छान स्क्रंच करतो किंवा पर्टिक्युलर तसं कंडिशनर, लिव्ह इन कंडिशनर लावून सुद्धा आपण केस छान क्रंच करून त्याला त्याचा शेप येईपर्यंत तसेच सोडून देऊ शकतो.
आणखी काही गोष्टींमध्ये जर का तुम्हाला इन्व्हेस्ट करायची इच्छा असेल तर तुम्ही मार्केटमध्ये अवेलेबल असलेले काही कर्ली हेअरचे जेल आहेत किंवा काही कर्ली हेअर क्रीम, कर्ली हेअर बटर वगैरे अशा गोष्टी सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, जे शॅम्पू, कंडिशनर वगैरे सगळं करून झाल्यानंतर केसांवरती लावायचे आणि छानपैकी व्यवस्थित केसांवरती लावल्यानंतर त्याला स्क्रंच केलं की ते कर्ल्स जे आहेत ते छान डिफाईन होतात आणि ते कर्ली केअर तसेच राहतात. सो या सगळ्याची समरी म्हणजे जे कर्ली हेअर साठी प्रोडक्ट तयार झालेत तेच प्रोडक्ट वापरावे आणि कधीही कर्ली हेअर वाल्यांनी केस वाळल्यानंतर विंचरू नये. या गोष्टी माझ्यासारख्या कर्ली हेअर वाल्यांनी नेहमी लक्षात ठेवाव्यात. आजसाठी इतकंच. भेटूयात आपण ग्लॅमर पॉडच्या पुढच्या एपिसोड मध्ये. तोपर्यंत #कर्ली हेअर टेक केअर ऐकत रहा ग्लॅमर पॉड विथ RJ आकांक्षा. रेडियो सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड RJ आकांक्षा सोबत.